तर हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या विरोधात भाजपची घोषणाबाजी पाहायला मिळाली। भाजप अंगार है बाकी सब भंगार है अशी ही घोषणाबाजी। हेमंत पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजप पदाधिकारी चांगलेच नाराज झालेत। नाराज भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची आज बैठक आहे। या बैठकीतही रामदास पाटील आगे बढो अशा घोषणा पाहायला मिळाल्या। लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे। हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। मात्र महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांना तिकीट उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर महायुतीतील हेमंत पाटील यांनाही या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली। मात्र विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कुठेतरी नाराज असल्याची माहिती आहे आणि याच नाराज पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांची जी आहे ते आज एक बैठक पार पडत आहे। आपण जर बघितलं तर या बैठकीवर किनवटचे आमदार असतील, हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे असतील, त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव माने असतील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर असतील, असे दिग्गज लोकसभेतील जे नेते जे आहेत ते या ठिकाणी या बैठकीला हजेरी लावत आहेत। हिंगोली लोकसभेतील यवतमाळ असेल, नांदेड असेल आणि हिंगोली असेल, या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता रामदास पाटील सुमटाणकरांचं नाव चर्चेत होतं आणि रामदास पाटील सुमटाणकरांचं नाव या ठिकाणी सुमटाणकर इकडे हजर झाले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जे आहे ते कुठेतरी जल्लोष केला जातोय। कार्यकर्ते आज काय भूमिका घेतात, भाजप वेगळी चूल मांडते का, हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे। आता काही थोड्या वेळातच भाजपची या ठिकाणी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये भाजप काय निर्णय घेणार हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, टीव्ही 9 मराठी, हिंगोली।